मुंबई इथं खोली घेण्यासाठी माहेरहून 2 लाख रुपये आणत नसल्याच्या कारणावरून पती, सासू, सासरे आणि नणंद यांनी दिलेल्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून विवाहितेनं आपल्या 2 वर्षाच्या बाळाला सोबत घेऊन विहिरीत उडी घेतलीये। यामध्ये त्या दोघांचाही बुडून मृत्यू झालाय। काजल अवधूत सलते आणि मुलाचं नाव प्रियांश अशी त्यांची नावं आहेत। आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी संशयित आरोपी अवधूत बळवंत सलते, आई यशोदा, वडील बळवंत नाना सलते, विवाहित बहीण श्यामल दत्तात्रय पाटील यांच्या विरोधात मैतेचा भाऊ श्यामराव पाटील यांनी तक्रार भुदरगड पोलिसात दिलेली आहे। पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी आहे की अवधूत सलते आणि त्यांचे आई, वडील, बहीण हे संशयित काजल हिला मुंबई इथं खोली घेण्यासाठी माहेरहून 1 ते 2 लाख रुपये घेऊन ये म्हणून मारहाण करत होते। 2016 पासून सलग केलेल्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून काजल हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं। तिला हा त्रास असह्य झाला होता। भेंडवडे इथं मंगळवारी रात्री दत्त जयंतीनिमित्त गावात सोंगी भजन होतं। सोंगी भजन पाहण्यासाठी अवधूत सलते यांच्या घरातील सर्व मंडळी गेली होती। रात्री 10:30च्या सुमारास घरात कुणी नव्हतं। काजल हिचा 7 वर्षाचा मुलगा झोपला होता। त्यावेळी काजल हिनं प्रियांशला सोबत घेऊन पांडुरंग धुमाळ यांच्या शेतातील विहिरीजवळ गेली। तिथं तिनं आपल्या बाळाला पदराला बांधून विहिरीत उडी घेत आत्महत्या केली। अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक माने करत आहेत।